नाही पद्मभ्याचा अर्थ आहे. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दन् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कुंडलीकवरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वासुदेव हरी। अं, मी पाचवा अध्याय 16व्या श्लोकापासून वाचते आहे। पहिल्या श्लोकात संबंध पूर्व श्लोकात भगवंतांनी सांगितले की अज्ञानाकडून ज्ञान झाकले गेल्या कारणाने सर्व जीव मोहित होत आहेत। आपल्या विवेकाने त्या अज्ञानाचा नाश केल्यावर ज्या ज्ञानाचा उदय होतो त्याचे महत्व पुढील श्लोकात सांगत आहेत। ताई आवाज येतो ना का मोठा करू आणखी थोडा? नाही, येतोय येतोय. मोठा करता येत असेल तर हरकतच नाही, चांगलीच गोष्ट आहे. हो पाहते हो, 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 करते करते आहे। हा आता झाला व्यवस्थित, पूर्ण मोठा झाला। 16वा श्लोक। ज्ञानेनुतज्ज्ञानं तेषां 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 नाशात्मनात्मनः ते तेषामद्वितन्वज्ञानं प्रकाशयति तत्परं नाशयत्मात्मनः। चुकलं थोडं, येषां नाशितमात्मनः असं होत श्लोक, दिसलं नाही व्यवस्थित। व्याख्या खालच वाचते एकदम। आपल्या सत्तेला आणि शरीराला वेगवेगळे मानणे ज्ञान होय आणि एक समजणे अज्ञान होय। उत्पत्ती विनाशशील संसाराच्या एखाद्या अंशामध्ये आपण आपल्याला ठेवले अर्थात मीपणा धारण केला आणि एखाद्या अंशाला आपल्यात ठेवले अर्थात माझेपणा धारण केला। मी आणि माझे आपल्या सत्तेचा तर निरंतर अनुभव होतो आणि मी माझेपणा बदलताना प्रत्यक्ष आपणाला दिसत असतो। जसे पूर्वी मी बालक होतो आणि खेळणी इत्यादी खेळ साहित्य माझे होते, आता मी तरुण अथवा वृद्ध आहे आणि स्त्री पुत्र धन घर इत्यादी माझे आहेत। अशा प्रकारे मी माझेपणाचा परिवर्तनाचे ज्ञान आपणाला आहे, परंतु आपल्या सत्तेच्या परिवर्तनाचे ज्ञान आपल्याला नाही। हे अज्ञान अर्थात विवेक आहे, हे ज्ञान अर्थात विवेक आहे। मी माझेपणाला जडाशी न मिसळता साधकाने आपल्या विवेकाला महत्व द्यावे की माझेपणाचा संबंध ज्याच्याशी ठेवतो ते सर्व बदलते, परंतु मी माझे मनवणारा मी मी तोच आहे। जडाचे बदलणे आणि अभाव तर समजतो, परंतु स्वचे बदलणे आणि अभाव कोणालाही समजत नाही, कारण स्वमध्ये किंचितही परिवर्तन आणि अभाव कधी होतच नाही। हा विवेक ठेवून मी माझेपणाचा त्याग करावा की शरीर मी नाही आणि बदलणारी वस्तू माझी नाही। तेषामादित्यवज्ञानं प्रकाशते तत्परम। विवेक संपूर्णपणे जागृत झाल्यावर परिवर्तनशीलाची निवृत्ती होत असते। परिवर्तनशीलाची निवृत्ती झाल्यावर आपल्या स्वरूपाचा स्वचा बोध होतो, जो होता सर्वत्र परिपूर्ण परमात्मा तत्व प्रकाशित होते, अर्थात त्याच्याशी अभिन्नतेचा अनुभव येतो। येथे परमपद परमतत्वासाठी प्रयुक्त झाले आहे। प्रकाश येते जसे सूर्याचा उदय झाल्यावर नवीन वस्तू निर्माण होत नाही, तर अंधकारामुळे झाकली गेलेली जी वस्तू दिसत आहे ते दिसू लागते। त्याचप्रमाणे परमात्मा तत्व स्वतः सिद्ध आहे, परंतु अज्ञानामुळे त्याचा अनुभव येत नव्हता। विवेकाने अज्ञानाचा नाश होता त्या स्वतः सिद्ध परमात्मा तत्वाचा अनुभव येऊ लागतो। जे परमात्मा तत्व कुठून आणायचं नाहीये, आपल्या जवळच आहे, फक्त अज्ञान गेलं की ते दिसू लागते। अज्ञानाचा नाश विवेकानेच होतो, प्रयत्नाने नव्हे। परिशिष्ट भावामध्ये अस्वाभाविक भावतेचे विपरीत भावना आपल्यातच आहे, म्हणून विवेकाचा आदर केल्याने त्याचे निराकरण होते। संबंध जी स्थिती झाली असता सत्र परिपूर्ण
परमात्मा तत्वाचा अनुभव होतो, ती स्थिती प्राप्त होण्यासाठी पुढील श्लोकात साधन सांगत आहे. परमात्म तत्व मिळवण्यासाठी काय साधन केलं पाहिजे? तद्बुद्धिस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञानमूर्धीत कल्मषः. तद्बुद्धय निश्चय करणाऱ्या वृत्तीचे नाव तद्बुद्ध हे आहे. साधकाने सर्वप्रथम हा निश्चय करावा की सर्वत्र एक परमात्मा तत्वच परिपूर्ण आहे. संसार उत्पन्न होण्यापूर्वीच परमात्मा होते आणि संसार नष्ट झाल्यानंतरही परमात्मा राहणार. मध्यंतरी संसाराचा जो प्रवाह चालू आहे त्यातील परमात्मा जसेचे तसेच आहे. अशा प्रकारे परमात्मा तत्वाच्या सत्तेविषयी अटळ निश्चय असणे म्हणजे तद्बुद्धय हा होय. तदात्मान या शब्दाचा अर्थ, येथे आत्मा शब्द मनाचा वाचक आहे. जेव्हा बुद्धीच्या ठिकाणी परमात्मा तत्वाचा एक निश्चय होतो तेव्हा मनाने आपोआप परमात्मा ते चिंतन होऊ लागते. संपूर्ण क्रिया करते वेळी जे चिंतन अखंड राहते की सत्ता सत्तारूपाने सर्व ठिकाणी एक परमात्मा तत्वच परिपूर्ण आहे. चिंतनात संसाराची सत्ता येतच नाही. तन्निष्ठतः जेव्हा साधकाचे मन आणि बुद्धी लीन होतात तेव्हा तो प्रत्येक क्षणी परमात्मात आपला स्वतः स्वाभाविक स्थितीचा अनुभव करतो. जोपर्यंत मन बुद्धी परमात्मा तद्रूप होत नाही, अर्थात मनाने परमात्म्याचे चिंतन आणि बुद्धीने परमात्माचा निश्चय होत नाही, तोपर्यंत परमात्मात आपली स्वाभाविक स्थिती असूनही त्याचा अनुभव येत नाही. तत्परायण परमात्मा शिवाय आपली वेगळी सत्ता न राहणेच परमात्मा परायण होणे होय. परमात्मा आपल्या स्थितीचा अनुभव केल्याने आपली सत्ता परमात्म्याच्या सत्तेत लीन होते आणि परमात्मा स्वरूप होतो. जोपर्यंत साधक आणि साधना याची ऐक्य होत नाही तोपर्यंत साधनेत खंड पडतो. साधन अखंड राहत नाही. जेव्हा साधकपणा सर्वात अहंभाव समाप्त होतो तेव्हा साधन साध्य रूपच होऊन जाते. कारण वास्तविक साधन आणि साध्य दोन्ही मध्ये नित्य ऐक्य आहे. ज्ञान निर्धूत कल्मषः ज्ञान अर्थात सत असतच्या विवेकाचे वास्तविक जागृती झाल्यावर असताची संपूर्णपणे निवृत्ती होते. असताच्या संबंधाने पाप पुण्यरूपी दोष उत्पन्न होत असतात, ज्यामुळे मनुष्य बांधला जातो. असताशी संपूर्णपणे संबंध उच्छेद झाल्यावर पाप पुण्य समाप्त होतात. जी वस्तू एकदेशी असते त्याचेच येणे जाणे होत असते. जी वस्तू सर्वत्र परिपूर्ण आहे ती कोठून येईल आणि कोठे जाईल? परमात्मा संपूर्ण देश काल वस्तू परिस्थिती इत्यादीत एकरस परिपूर्ण आहे. त्याचे कोठे येणे जाणे होत नसते. म्हणून जे महापुरुष परमात्मा स्वरूपातच होत त्याचेच कोठे येणे जाणे होत नाही. परिशिष्ट भाव स्वभावतेची भावना समाप्त झाल्यास एका परमात्मा अन्य कोणाची स्वतंत्र सत्ता राहत नाही आणि साधक परमात्मा स्वरूप होतो. तो वास्तविक स्वतः सिद्ध संबंध पूर्व श्लोकात वर्णन केलेल्या साधनेने सिद्ध झालेल्या महापुरुषाचे ज्ञान व्यवहार काळात कसे असते हे पुढील श्लोकात सांगितले आहे. महापुरुषाचे आचरण कसे असते? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तनी सुनीये चैव स्वपाके च पंडिता समदर्शनः. विद्या विनय संपन्ने पंडिता समदर्शन्या. ब्राह्मण दुसराच पॅरेग्राफ वाचते डायरेक्ट. ब्राह्मण आणि चांडाळ यात तसेच गाय हत्ती आणि कुत्रा यात व्यवहाराची विषमता अनिवार्य आहे. याच्या ठिकाणी समान वर्तन करण्यासाठी शास्त्रे सांगत नाही, उचितही नाही आणि करू शकत नाही. जसे पूजन विद्यायुक्त ब्राह्मणानेच केले जाऊ शकते, चांडाळाने नव्हे. दूध गायचेच पिले जाते, कुत्र्याचे नव्हे. सवारी हत्तीवरच केली जाऊ शकते, कुत्र्यावर नव्हे. या 5 प्राण्यांचे उदाहरण देऊन भगवंत हे म्हणत आहेत की यात व्यवहाराची समता संभवत नसतानाही
तत्वतः सर्वात एकच परमात्म तत्व परिपूर्ण आहे. महापुरुषांची दृष्टी त्या परमात्म तत्वावरच सदा सर्वदा राहत असते, म्हणून त्यांची दृष्टी कधी विषम राहत नाही. या ठिकाणी एक शंका येऊ शकते, या दृष्टी विषम झाल्यावर व्यवहारात भिन्नता कशी येईल? याचे समाधान असे आहे की आपल्या शरीराच्या सर्व अवयवात आपली दृष्टी अर्थात आपुलकी आणि हिताची भावना सारखी राहते. तरी पण आपण आपल्या व्यवहारात भेद ठेवतो. जसे एखाद्याला पाय लागला तर क्षमायाचना केली जाते, पण एखाद्याला हात लागला तर क्षमायाचना केली जात नाही. प्रमाण मस्तक आणि हाताने केला जातो, पायाने नव्हे. उद्देश हाताचा स्पर्श झाला असता हात धुतले जाते. हाताला स्पर्श झाल्यास एवढेच नव्हे तर एका हाताचा 5 बोटही व्यवहारात भेद असतो. एखाद्याला तर्जनी अंगुली दाखवण्याचे आणि अंगठा दाखवण्याचा भेद तर सर्व जाणतात. अशा प्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाच्या व्यवहारात तर भेद असतो, परंतु आत्मीयता भेद नसतो. म्हणून शरीराच्या कोणत्याही पीडित अंगाशी उपेक्षा केली जात नाही. व्यवहारात भेद असूनही पीडा नाहीशी करण्यात आपण समानतेचा व्यवहार करतो. शरीराच्या सर्व अंगाच्या सुख दुःखात आपला सारखाच भाव असतो. त्याचप्रमाणे प्राण्यामध्ये खान पान गुण आचरण जाती इत्यादीचा भेद असल्याने त्यांच्याशी ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारात भेद असतो आणि असलाच पाहिजे. परंतु या सर्व प्राण्यात एकच परमात्म तत्व परिपूर्ण असल्या कारणाने महापुरुषाच्या दृष्टीत भेद नसतो. दुसऱ्या पानावरच वाचते. त्याच्यामुळं महापुरुषाच्या ठिकाणी भेद नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवला. आपल्यासाठी रेडा आणि ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळे होते, पण ज्ञानेश्वर महाराजांसाठी जे आपल्यात परमतत्व आत्मा आहे तेच रेड्यात आहे असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांना रेड्यामुखी वेद बोलवता आले. समतेचे संबंधी विशेष संकेत. पान उलटले. समता काही खेळ तमाशा नाही, तर परमात्माचे साक्षात स्वरूप आहे. ज्याचे मन समते स्थिर झालेले असते ते या ठिकाणी जीवनपणे संसारावर विजय प्राप्त करतात आणि परमात्माचा अनुभव करतात. जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख आणि दुसऱ्याच्या सुखाला आपले सुख समजतो, तेव्हाच ही समता प्राप्त होत असते. गीतेत भगवान म्हणतात की हे अर्जुना, जो आपल्या शरीराप्रमाणे सर्व ठिकाणी सम पाहतो आणि सुख अथवा दुःखालाही सर्व ठिकाणी सम पाहतो, तो योगी परमश्रेष्ठ समजला गेला आहे. जसे शरीराच्या कोणत्याही अवयवात दुःख निर्माण झाले तर ते दूर करण्याची तळमळ लागते, तसेच कोणत्याही प्राण्याला दुःख संताप हे दूर करण्याविषयी तळमळ लागावी, तेव्हा समता प्राप्त होते. जोपर्यंत आपल्याला सुखाची लालसा आहे तोपर्यंत मग कितीही प्रयत्न केले तरी मग समता प्राप्त होणार नाही. परंतु जेव्हा अंतःकरणातून ही लगन लागली की दुसऱ्याला सुख कसे पोहोचेल, त्याला आराम कसा मिळेल, त्यांना लाभ कशाने होईल, त्याचे कल्याण कसे होईल, तेव्हा समता आपोआप प्राप्त होईल. याचा आरंभ सर्वप्रथम आपल्या घरातूनच करावा. अंतःकरणात असा भाव असावा की कोणालाही किंचितही दुःख पोहोचू नये, कष्ट होऊ नये, कोणाचेही कधी अनिष्ट होऊ नये. मग मला किती कष्ट हो, पण माझे आई वडील स्त्री पुत्र भाऊ भाऊजय इत्यादींना सुख झाले पाहिजे. आपल्या कुटुंबियांना सुख दिल्यास आपल्या अंतःकरणात शांती मिळते. ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबियाचे संबंध नाही त्या ठिकाणी सुख दिल्यास आपल्या अंतःकरणात आनंदाच्या विशेष लहरी उत्पन्न होतात. परंतु ममतेने सुख दिले तर आपली उन्नती होणार नाही. जेथे आपली ममता नाही त्याचे सुख द्यावे, अथवा जेथे आपले ममतेने सुख देतो तेथून आपली ममता काढून घ्यावी. दोन्हीचा परिणाम एकच आहे. पॅरेग्राफ चेंज झाले. ज्याच्याकडून आपल्याला काही मिळवायचे नाही, ज्याच्याशी आपला कोणताही स्वार्थ नाही, अशा व्यक्तीशी आपण प्रेमाने चांगले वर्तन करावे, ज्यामुळे त्याचे हित होईल. एखादा मनुष्य रस्ता चुकला असेल, त्याला निश्चित मार्ग न सापडल्याने भटकत असेल आणि तो आपणाला मार्ग विचारत असेल तर आपण त्याला मोठ्या प्रसन्नतेने मार्ग दाखवावा.
अथवा काही अंतर त्याच्याबरोबर चालून गेलो तर आपल्या अंतःकरणात प्रत्यक्ष सुखाचा, शांतीचा अनुभव येईल. परंतु जर आपल्याला माहित असूनही त्याला मार्ग दाखविला नाही तर आपल्या अंतःकरणात सुख होणार नाही. ही अनुभवाची गोष्ट आहे, कोणीही करून पाहावे. एखाद्याला तहान लागली आहे आणि त्याला जर थंड पाणी प्यावयास दिले तर त्याला आपल्या अंतःकरणात प्रसन्नता निर्माण होईल, सुख होईल. हे सुख आपले कल्याण करणारे असते. दुसरा दुःखी झाला तरी मला सुख मिळावे हे सुख पतन करणारे आहे. त्यामुळे आपले व्यवहारात उन्नती होणार नाही आणि परमार्थही नाही. दुसऱ्या पानावर पॅरेग्राफ दुसरा. सर्वांच्या हिताविषयी ज्याला प्रीती निर्माण झाली आहे त्याला भगवंत प्राप्त होतात. कारण भगवंत संपूर्ण प्राण्याचे हृदय आहेत. ते संपूर्ण प्राण्यांचे पालन पोषण करणारे आहेत. आस्तिकाते आस्तिक असो अथवा नास्तिकाते नास्तिक असो, दोन्ही टाई भगवंताचे विधान सारखेच आहे. एक व्यक्ती खूपच आस्तिक आहे, भगवंताविषयी खूपच श्रद्धा ठेवतो, त्याच्या प्राप्तीसाठी भजन पूजन करतो. आणि एक व्यक्ती असा नास्तिक आहे की जगातून भगवंताचे उच्चाटन करू पाहतो. भगवंताला मानल्याने आणि भगवंतामुळे जग दुःखी होत आहे. भगवंत नावाची कोणती वस्तूच नाही असा ज्याच्या ठिकाणी भाव असतो आणि असाच तो प्रचार करतो, अशा नास्तिकातील नास्तिक व्यक्तीची तहान नाहीशी करते आणि तेच पाणी आस्तिकाची आस्तिक व्यक्तीला तहान नाहीशी करते. म्हणजे पाण्यामध्ये भेद नाही, आस्तिक असो का नास्तिक असो. पाण्याचा धर्म आहे की त्याची तहान भागवणं. मग आस्तिक नास्तिक ते काय भेद करत नाही. तसंच महापुरुष कोणातही भेद करत नाहीत असं सांगायचं या ठिकाणी. हे त्याचप्रमाणे सूर्य सर्वांना समान रीतीने प्रकाश देतो, वायू समान रीतीने सर्वांना श्वास घेऊ देतो, पृथ्वी सर्वांना समान रीतीने राहण्याचे स्थान देते. अशा प्रकारे भगवंताने निर्माण केलेल्या सर्व वस्तू सर्वांना समान रीतीने प्राप्त होतात. समतेचा अर्थ असा आहे की समान रीतीने सर्वांशी रोटी बेटीचा व्यवहार करावा. पॅरेग्राफ चेंज झाला. पशु देखील समान वर्तन दिसून येते. कुत्रा ब्राह्मणाच्या स्वयंपाकघरात जातो तेव्हा तो पाय धुवून जात नाही. ब्राह्मणाच्या स्वयंपाक असो की हरिजनाचा स्वयंपाक असो, तो जर जसा आहे तसाच चालत जातो, कारण ती त्याची समता आहे. परंतु मनुष्यासाठी ही समता नव्हे तर महान पशुता आहे. समान तर त्यालाच म्हणावे की दुसऱ्याचे दुःख कसे नाहीसे होईल, दुसऱ्याला सुख कसे होईल, आराम कसा मिळेल, अशी समता ठेवून वर्तनात पवित्रपणा निर्मळपणा असला पाहिजे. वर्तनात पवित्रपणा ठेवल्याने अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ होत असते. वर्णात ब्राह्मण उच्च आहेत आणि शूद्र नीच आहेत अशा शास्त्राचा सिद्धांत नाही. ब्राह्मणाने उपदेश करून, क्षत्रियांचे रक्षण करून, वैश्यांना धन संपत्ती आणि आवश्यक वस्तू संपादन करून आणि शूद्राने शरीराचे परिश्रम करून सर्व वर्णाची सेवा करावी. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांनी आपले कर्तव्य पालन परिश्रम करू नये, तर आपल्या कर्तव्य पालनात समान रीतीने सर्वांनी परिश्रम करावे. ज्याच्याजवळ ज्या प्रकारची शक्ती, विद्या, वस्तू, कला इत्यादी आहेत त्याच्याद्वारे चारही वर्णांची सेवा करावी. याच्या कार्यात सहाय्य व्हावे, परंतु चारही वर्णांची सेवा करण्यात भेदभाव ठेवू नये. पान बदला. जर समता आणावयाची असेल तर दुसरी व्यक्ती कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय, मत इत्यादिकाची असेना तिला सुख द्यावे लागेल, तिचे दुःख नाहीसे करावे लागेल आणि तिचे वास्तविक हित करावे लागेल. व्यक्तीत भेद असू शकतात की कोणी राम राम म्हणणारे असतील तर कोणी कृष्ण म्हणणारे असतील, कोणी वैष्णव असतील तर कोणी शैव असतील, कोणी मुसलमान असतील कोणी हिंदू असतील इत्यादी. परंतु त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही. बाधा तेव्हा येते जेव्हा हा भाव राहतो की ते आपल्या पार्टीचे नाहीत म्हणून त्यांना दुःख झाले तरी चालेल, परंतु आपणाला आणि आपल्या पार्टीवाल्यांना सुख झाले पाहिजे. हा भाव महान पतन करणारा आहे. म्हणून कधीही कोणत्याही वर्णाच्या मनुष्याला कष्ट झाले तरी त्याच्या हिताची चिंता समान रीतीने झाली पाहिजे आणि त्यांना सुख झाले तर त्यापासून प्रसन्नता समान रीतीने व्हावयास पाहिजे. कोणाचे दुःख आपल्याला समान रीतीने खटकले पाहिजे.
जर ब्राह्मण दुःखी असेल तर त्याला सुख द्यावे, आणि जर हरिजन दुःखी असेल तर त्याला सुख देऊ नये, असा पक्षपात नसावा. उलट हरिजनाला सुख देण्याविषयी विशेष प्रयत्न केला पाहिजे. हरिजनांना सुख देत असतानाही ब्राह्मणाच्या दुःखाची उपेक्षा केली जाऊ नये. कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींना गृहीत धरून पक्षपात केला जाऊ नये. सर्वांविषयी समान रीतीने हिताचे वर्तन केले पाहिजे. पॅरेग्राफ चेंज झाला. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी जीवनावश्यक वस्तूची ज्यांच्याजवळ कमी आहे त्यांना या वस्तूचा पुरवठा विशेष रूपाने केला पाहिजे. मग ते कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादीचे का असेना. सर्वांचा जीवननिर्वाह सुखाने झाला पाहिजे. सर्व सुखी असावे, सर्व निरोगी असावे, सर्वांचे कल्याण व्हावे, कधी आणि कोणत्याही एचकिंते दुःख होऊ नये, असा भाव ठेवून यथा योग्य वर्तन करणे समता आहे. ही समता संपूर्ण मानवाचे कल्याण कार्य आहे. परिशिष्ट भाव. ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती आणि कुत्रा हे सर्व तर सतत बदलत आहेत आणि अभावात जात आहेत, परंतु त्यांच्यात राहणारे जे भावरूप तत्व आहे ते कधी बदलत नाही, तर नित्य निरंतर जशा तसे राहते. ज्ञानी लोक त्या सत तत्वालाच पाहतात. मुंगी वाळू मिळालेल्या साखरेच्या दाण्याला पकडून काढून घेते, तसे ज्ञानाने विवेकयुक्त सूक्ष्म दृष्टी असं संसारात व्याप्त असलेल्या सत्तत्वाला पकडते. संबंध. आता भगवंत श्लोकात वर्णन केलेल्या समतेचे विशेष महात्म्य सांगतात. इहैव तैर्जत सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमे समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थितः. व्याख्या. येषां साम्ये स्थितं मनः, परमात्मा तत्व अथवा स्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाल्यावर जेव्हा मन, बुद्धी, राग, द्वेष, कामना, विषमता इत्यादी संपूर्णपणे अभाव होतो, तेव्हा मन बुद्धीत समता आपोआपच येते, आणावी लागत नाही. बाहेरून पाहिले तर महापुरुष आणि साधारण पुरुष यांच्या खाणे, पिणे, चालणे, फिरणे इत्यादी व्यवहारात एकसारखा दिसतो, परंतु महापुरुषांच्या अंतःकरणात निरंतर समता, निर्दोषता, शांती इत्यादी राहतात, आणि साधारण पुरुषांच्या अंतःकरणात विषमता, दोष, अशांती इत्यादी राहतात. म्हणजे या पॅरेग्राफ मध्ये सांगितलंय की महापुरुष आणि साधारण पुरुष बाहेरून तर दोघांचे आचरण हे सारखेच असते, फक्त कशात बदल आहे तर वृत्तीत बदल आहे, अंतःकरणात बदल आहे. ज्यांना मन, बुद्धी, मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख, दुःख इत्यादीचा कोणताही परिणाम होत नाही, तसेच ज्याचे मन, बुद्धी, राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकारांनी सर्व रहित राहते, याचे स्वरूपात स्वाभाविक स्थिती अवश्य असते. कारण स्वरूपात स्वाभाविक स्थिती झाल्याशिवाय मन, बुद्धी अटळ आणि एकरस ममतेचे राहणे संभवत नाही. आपल्याला बाहेरून आचरण आणि महापुरुष आणि साधारण लोक काही समजत नाहीत, म्हणून असं सांगतात की कोणाचीच निंदा करायची नाही. खरं तर महापुरुषाची निंदा केल्यावर खूप दोष लागतो, त्याच्यामुळे असं सांगते की कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही, ना स्तुती ना निंदा. इव जयतर सर्गे. येथे तय पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य असे आहे की सर्व मानव परमात्मा तत्वाची प्राप्ती करू शकतात आणि संपूर्ण संसार विजय प्राप्त करू शकतात. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणी, पदार्थ, घटना, परिस्थिती इत्यादी सर्व पर आहेत, आणि जो त्याच्या अधीन राहतो त्याला पराधीन म्हणतात. या शरीरादी वस्तूत महत्व, बुद्धी असणे, तसेच त्याच्या आवश्यकतेचे अनुभव करणे, अर्थात त्याची कामना ज्याच्या अधीन होत नाही. पराधीन पुरुष वास्तविक पराजित असतो. जोपर्यंत पराधीनता नष्ट होत नाही तोपर्यंत तो पराजितच राहत असतो. ज्याच्या मनात संसारिक वस्तूची कामना आहे त्या मनुष्याने जर दुसरे प्राणी, राज्य इत्यादीवर विजय प्राप्त केला तरी तो वास्तविक पराजितच आहे, कारण तो त्या पदार्थामध्ये महत्व, बुद्धी ठेवतो आणि आपल्या जीवनाला त्याच्या अधीन मानतो. शरीराने विजय तर पशुचे प्राप्त करतो, परंतु वास्तविक विजय अंतःकरणातून वस्तूची
अधीनता दूर झाल्यावर प्राप्त होते. पॅरेग्राफ चेंज झाला. कामना उत्पन्न होताच मनुष्य पराधीन होत असतो. ही पराधीनता कामना पूर्ती न झाल्यावर अथवा पूर्ती झाल्यावर दोन्ही अवस्थेत जशा तशीच राहते. कामनेची पूर्ती न झाल्यास मनुष्य वस्तूच्या अभावामुळे पराधीनतेचा अनुभव करतो आणि कामनेची पूर्ती झाल्यास अर्थात वस्तू मिळाल्यावर तो त्या वस्तूच्या पराधीन होतो. कारण उत्पत्ती विनाशील संपूर्ण वस्तू पर आहे. कामनेची पूर्ती न झाल्यावर तर मनुष्याला पराधीनतेचा अनुभव होतो, परंतु कामनेची पूर्ती झाल्यावर बुद्धीत जसा अंधार पसरतो की पराधीन राहत असूनही मनुष्याला पराधीनतेचा अनुभव होत नाही, तर स्वाधीनतेचा अनुभव होतो. म्हणजे कामना करायची नाही. जर कामना केली, जर पूर्ण झाली तर आपण त्याच्या अधीन होतो, नाही पूर्ण झाली तर दुःखी होतो. मग त्याच्यामुळे कामनाच करायची नाही असं सांगितलंय. ज्ञानी महापुरुषात कामनेचा संपूर्ण अभाव असल्याने तो पूर्णपणे स्वाधीन होतो. स्वाधीन पुरुषच विजय असतो. परंतु स्वाधीन पुरुषाच्या मनात कधी केव्हाही कोणाला पराजित करण्याचा भाव येत नाही. तो संसाराच्या किंचित मात्र आवश्यकतेचा अनुभव करत नाही, तर संसारच महापुरुषाला प्रत्येक परिस्थितीत नित्य निरंतर ब्रह्मात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव होत असतो. परिशिष्ट भाव. सुषुप्ती आणि मूर्छेत मनुष्याच्या शरीराशी अज्ञानपूर्वक संबंध उच्छेद होतो, अर्थात मन अविद्येत लीन होते. म्हणून या अवस्थेत मनुष्याला प्रिय आणि अप्रियचे, शारीरिक पीडा इत्यादीचे ज्ञान होतच नाही. परंतु जीवनमुक्त महापुरुषाच्या शरीराशी ज्ञानपूर्वक संबंध उच्छेद होतो, म्हणून त्याला प्रिय अप्रिय याचे, शरीराची पीडा इत्यादिकाचे ज्ञान होते, परंतु त्यामुळे हर्षित, उद्विग्न, सुखी दुःखी होत नाही. त्याचे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या परावशात समाप्त होते. ब्रह्माला जाणणे आणि त्या स्थित होणे दोन्ही एकच आहे. संबंध. ब्रह्मात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव कशा प्रकारे होत असतो याचे विवेचन पुढील श्लोकात सांगितले आहे. याच्यात सांगितले की सुषुप्ती आणि मूर्छेत आपल्या इंद्रियाचा संबंध नसल्यामुळे आपल्याला प्रिय किंवा अप्रिय वाटत नाही. पण महापुरुष म्हणजे मूर्छा किंवा सुषुप्ती नसेल, जागे असले तरी त्यांना सुखदुःख होत नाही, कारण त्यांचा त्या संसाराशी संबंध उच्छेद झालेला असतो. बाह्य स्पर्श सक्तात्मा विदितात्मने तत्सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अश्नयमश्नुते. व्याख्या. बाह्य स्पर्श सक्तात्मा परमात्मा व्यतिरिक्त शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी आणि प्राण इत्यादी तसेच शब्द, स्पर्श इत्यादी विषयाच्या संयोगजन्य सुखाची आसक्ती समाप्त झाली आहे, अशा साधकासाठी या ठिकाणी हे पद प्रयुक्त आहे. ज्या साधकाची आसक्ती अजून समाप्त झाली नाही, परंतु ज्याचा उद्देश आसक्तीचा समाप्त करण्याचा झाला आहे, त्या साधकाने आसक्त रहित समजले पाहिजे. कारण उद्देशाच्या दृढतेमुळे ते लवकरच आसक्तीपासून सुटून जाते. उत्पत्ती विनाशशील वस्तूंना बाह्यस्पर्श असे म्हणतात. मग त्याचा संबंध बाहेरून असो किंवा अंतःकरणात असो, जोपर्यंत बाह्य विषयास आसक्ती राहते तोपर्यंत आपल्या स्वरूपाचा अनुभव येत नाही. परंतु आसक्तीमुळे त्याच्या बदलण्याकडे दृष्टी जात नाही आणि त्याच्या सुखाचा अनुभव येत असतो. पदार्थांना परिवर्तनशील स्थिर समजणे मनुष्य त्यापासून सुख घेतो, परंतु वास्तविक पाहता त्या पदार्थात सुख नसते. भ्रम तर असा आहे की पदार्थाशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही, परंतु वास्तविक पाहिले तर बाह्य पदार्थाचा वियोग शिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच तो झोप घेतो, कारण झोपेत पदार्थाची विस्मृती होत असते. पदार्थाची विस्मृती झाली असतानाही झोपेपासून जे सुख, ताजेतवानेपणा, शक्ती, आरोग्य, चिंतिता इत्यादींनी प्राप्त होते, ते जागृत अवस्थेमध्ये पदार्थाच्या संयोगाने मिळू शकत नाही. म्हणजे पदार्थाचा वियोगच हे सुखाला कारण आहे. म्हणून जागृतीत मनुष्याला आराम करण्याची आणि प्राणी व पदार्थापासून वेगळे होण्याची इच्छा होत असते. तो झोपेला अत्यंत आवश्यक समजतो, कारण वास्तविक पदार्थाच्या वियोगापासूनच मनुष्याला जीवन मिळते.
झोप घेते वेळी दोन गोष्टी घडतात. एक तर मनुष्य बाह्य पदार्थापासून संबंध उच्छेद करू इच्छितो, आणि दुसरे त्याच्या ठिकाणी हा भाव राहत असतो की झोप घेतल्यानंतर अमुक कार्य करायचे आहे. या दोन्ही गोष्टीवरून पदार्थाचा संबंध, उच्छेदाची इच्छा ही स्वची इच्छा आहे आणि ही नेहमी एकच राहत असते. परंतु कार्य करण्याचा भाव बदलत राहतो. कार्य करण्याचा भाव प्रबळ असल्यामुळे मनुष्याची दृष्टी पदार्थाच्या संबंध उच्छेदाकडे जात नाही. तो पदार्थाचा संबंध ठेवूनच झोप घेतो आणि जागा होतो. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की संबंधी तर राहत नाही, पण संबंध राहत असतो. याचे कारण असे आहे की स्व ज्या संबंधाला आपल्या स्वीकारतो तो समाप्त होत नाही. या मानलेल्या संबंधाला समाप्त करण्याचा उपाय आणि पदार्थाचे संबंध वास्तविक नाहीत, केवळ मानलेला आहे. मानलेली गोष्ट न मानली तर टिकून राहत नाही, आणि मानतेला चिटकून राहिल्यास कोणतीही इतर साधनेने समाप्त होऊ शकत नाही. म्हणून मानलेल्या संबंधाच्या मान्यतेला वर्तमान काळात समाप्त करून टाकले पाहिजे, मग मुक्ती स्वतः सिद्ध आहे. बाह्य पदार्थाचा संबंध अवास्तविक आहे, परंतु परमात्म्याशी आपला संबंध वास्तविक आहे. म्हणून सुखाच्या इच्छेने बाह्य पदार्थाशी आपला संबंध समजतो, परंतु परिणामी त्याला दुःखच प्राप्त होत असते. अशा प्रकारे अनुभव केल्याने बाह्य पदार्थाची आसक्ती समाप्त होते. विंदतात्मनि यत् सुखम. बाह्य पदार्थाची आसक्ती समाप्त झाल्यावर अंतःकरणात सात्विक सुखाचा अनुभव होतो. बाह्य पदार्थाच्या संबंधाने होणारे सुख राजस असते. जोपर्यंत मनुष्य राजस सुख घेतो तोपर्यंत सात्विक सुखाचा अनुभव येत नाही. राजस सुखाविषयी आसक्ती रहित झाल्यावर सात्विक सुखाचा अनुभव येतो. स ब्रह्मयोग युक्तात्मा. संसाराची आसक्ती समाप्त होतात. ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने आपोआप स्थित होत असते. जसे अंधाराचा नाश होणे आणि प्रकाश होणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात, तरी पण प्रथम अंधाराचा नाश होतो आणि नंतर प्रकाश होतो असे मानले जाते. तसेच आसक्तीचे समाप्त होणे आणि ब्रह्मास्थित होणे दोन्ही एकाच वेळी होत असते, तरी प्रथम आसक्तीची समाप्ती बाह्य स्पर्श आणि नंतर ब्रह्मामध्ये स्थित असे मानले जाते. भोगापासून विरक्त होऊन सात्विक सुख मिळाल्यावर मी सुखी आहे, मी अज्ञानी आहे, मी निर्विकार आहे, माझ्यासाठी कोणतेच कर्तव्य नाही, अशा प्रकारे अहमचा सूक्ष्म अंश शिल्लक राहतो. त्याच्या निवृत्तीसाठी केवळ एका परमात्मा तत्वाशी अभिन्नतेचा अनुभव करणे आवश्यक आहे. कारण परमात्मा तत्वाशी संपूर्णपणे ऐक्य झाल्याशिवाय आपली सत्ता, आपले व्यक्तित्व याचा संपूर्णपणे अभाव होत नाही. सुख सुख सुखमक्षय म्हणून सुखमक्षय मनुष्यते. जोपर्यंत साधक सात्विक सुखाचा उपभोग करतो तोपर्यंत त्याच्या ठिकाणी सूक्ष्म अहम, सूक्ष्म परिच्छिन्नता राहते. सात्विक सुखाचा उपभोग न केल्यास अहमचा सर्वात अभाव होतो आणि साधकाला परमात्मा स्वरूप चिन्मय आणि नित्य एकसर राहणाऱ्या अविनाशी सुखाचा अनुभव येतो. यालाच अक्षय सुख म्हणतात. यात एक समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की प्रेमाची क्षणाक्षणाला वृद्धी होऊ नये. जर पूर्वी कमी होत नाही तर पूर्ती झाली असे प्रचिती येत असेल तरीही साधन अवस्था आहे. तर नाविन्य दिसूनही पूर्वी कमी होत नाही, आता पूर्ती झाली असे प्रचिती आली नाही तर हे सिद्ध अवस्था आहे. पूर्वी कमी होते आणि आता पूर्ती झाली. पूर्व श्लोकात भगवंतांनी विषयापासून विरक्त झालेल्या पुरुषाला अक्षय सुखाची प्राप्ती सांगितली. आता विषयापासून निवृत्त कशी होईल याचे विवेचन पुढील श्लोकात करीत आहेत. येही स्पर्शजा भोगा दुःखयो न येवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. येही स्पर्शजा भोगा. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयाशी इंद्रियांचा आसक्तीपूर्वक संबंध झाल्यावर जे सुख प्रतीती होते त्याला भोग म्हणतात. संबंधजन्य अर्थात इंद्रियजन्य भोगात मनुष्य कधीही स्वतंत्र नसतो.
सुख सुविधा मान प्रतिष्ठा मिळाल्याने प्रसन्न होणे भोग आहे. आपल्या बुद्धीत ज्या सिद्धांताचा आदर आहे, दुसऱ्या व्यक्तीकडून त्या सिद्धांताची प्रशंसा ऐकून जी प्रसन्नता होत असते, सुख होत असते, तो देखील एक प्रकारचा भोगच आहे. तात्पर्य, परमात्म्याशिवाय जितके म्हणून प्रकृतीजन्य प्राणी पदार्थ परिस्थिती असतात इत्यादी आहे त्याच्याकडून कोणत्याही प्रकृतीजन्य कारणाद्वारा सुखाची अनुभूती करणे भोगच आहे. शास्त्रीय निश्चित भोग तर सर्वात ताजे आहेतच. शास्त्रविध भोगही परमात्मा प्राप्तीमध्ये बाधक असल्याने ताज्यच आहेत, कारण जडतेचा संबंधाशिवाय भोग नाही आणि परमात्मा प्राप्तीसाठी जडतेचे संबंध उच्छेद करणे आवश्यक आहे. आद्यंतवंत संपूर्ण भोग येणारे जाणारे आहेत, अनित्य आहेत, परिवर्तनशील आहेत, हे कधी एकरूप राहू शकत नाही. तात्पर्य, या भोगाची स्वशी कोणत्याही अंशात एकता नाही. भोग येणारे जाणारे आहेत आणि स्व सदा राहणारा आहे. भोग जड आहेत आणि स्व चेतन आहे. भोग विकारी आहेत आणि स्व निर्विकार आहेत. भोग आदी अंत असणारे आहेत आणि स्व आदी अंत रहित आहेत. म्हणून स्वला भोगापासून सुख मिळू शकत नाही. जीव परमात्माचा अंश आहे. ममेवांशो जीवलोके. भोग येणारे जाणारे आहेत याकडे लक्ष जाता सुखदुःखाचा प्रभाव कमी होतो. म्हणून आद्यवंत पद भोगाच्या प्रभावाला नष्ट करणारे औषध रूप आहे. दुःख येऊन येवते, जेवढे काही संबंधजन्य सुख आहे ते सर्व दुःखाचे उत्पत्ती स्थान आहे. संबंधजन्य सुख दुःखातूनच उत्पन्न होते आणि दुःखातच परिणित होते. प्रथम वस्तूच्या अभावाचे दुःख असते, तेव्हा ती वस्तू मिळाल्यावर सुख होते. वस्तूच्या अभावाचे दुःख जितक्या मात्रेत असते, वस्तूच्या मिळण्याचे सुख तितक्याच मात्रेत असते. परिणामी दुःखाचे 3 प्रकार सांगितले. परिणामी दुःख, ताप दुःख आणि संसार दुःख असे 3 प्रकारचे दुःख सर्वात विद्यमान असल्यामुळे, तसे तिन्ही गुणाच्या वृत्तीत परस्पर विरोध होण्यामुळे विवेक पुरुषासाठी सर्वच भोग दुःखरूप आहेत. एकाची व्याख्या सांगते. संपूर्ण विषय भोग आरंभी सुखरूप प्रतीती होऊनही परिणामी दुःख देणारे आहेत, कारण भोगाच्या परिणामात आपल्या शक्तीचा ऱ्हास आणि भोग पदार्थाचा नाश होत असतो. त्याला परिणामी दुःख म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीजवळ आपल्यापेक्षा अधिक भोग पोहोचल्याने, आपल्या इच्छेनुसार पूर्ण भोग न मिळाल्याने, अंतःकरणात भोगाची आसक्ती असतानाही भोग भोगण्याचे सामर्थ्य नसल्याने, तसेच प्राप्त भोगाच्या वियोग होण्याच्या शंकेने भोग जवळ असतानाही अंतःकरणात संताप राहत असतो, त्याला ताप दुःख म्हणतात. एखाद्या कारणाने भोगाचा वियोग झाल्याने मनुष्य त्या भोगाचे वारंवार स्मरण करून दुःख होत असतो. हे संसार दुःख आहे. संस्कार दुःख. भोगाची रुची असल्यामुळे मन त्या भोगांना भोगू इच्छिते, परंतु विवेकामुळे बुद्धी त्याला भोगापासून परावृत्त करते. तसेच सत्संग करते वेळी तामसी वृत्तीमुळे झोप येऊ लागते आणि झोपेचे सुख मनुष्याला आपल्याकडे ओढते, परंतु सात्विक वृत्तीमुळे त्याला असा विचार येतो की आता सत्संग करून घ्यावा, कारण अशी संधी पुन्हा येत नसते. हा गुणवृत्ती विरोध आहे, ज्यामुळे साधकाला फार दुःख होत असते. भोगांना प्राप्त करणे आपल्या अव्याक्यातील गोष्ट नाही, कारण यात प्रारब्धाची प्रधानता आणि आपली परतंत्र असते, परंतु भगवंताची प्राप्ती प्रत्येक मनुष्य करू शकतो, कारण त्याच्या प्राप्तीसाठी मनुष्य शरीर मिळालेच आहे. 2 मनुष्यांनी समान रीतीने भोग प्राप्त होऊ शकत नाही, परंतु भगवंत संपूर्ण मानवांना समान रूपाने प्राप्त होऊ शकतो. सत्ययुग इत्यादी थोर ऋषी मुनींना जे भगवंत प्राप्त झाले होते, तेच आज कलियुगातही सर्वांना प्राप्त होऊ शकतात. भोगाची प्राप्ती नेहमीसाठी नसते आणि सर्वांसाठी नसते, परंतु भगवंताची प्राप्ती नेहमीसाठी असते आणि सर्वांसाठी असते. तात्पर्य, भोगाच्या प्राप्तीत तर विभिन्नता असते, परंतु त्यांच्या त्यागात सर्व एक आहेत. एवं या पदाचे पर्य भोग निसंशय निश्चित रूपाने दुःखाला कारण आहे. त्यामध्ये सुख प्रचितीला येऊनही वास्तविक सुखाचा लेश नसतो. न ते शूरमते बुधः. साधारण मनुष्यांना ज्या भोगात सुख वाटते त्या भोगांना विवेकशील मनुष्य दुःखरूप समजतो, म्हणून तो त्या भोगांना रममान होत नाही, त्याच्या अधीन होत नाही.
विवेकी मनुष्याला ज्या गोष्टीचे ज्ञान असते की संसारातील संपूर्ण दुःख, संताप, ताप, नरक इत्यादी संयोगजन्य सुखाच्या इच्छेवर आधारित आहे. आपल्या या ज्ञानाला महत्व दिल्यानेच तो बुद्धिमान ठरतो. परंतु ज्याने हे जाणले आहे की भोग दुःखप्रद आहेत, तरी भोगाची कामना करतो आणि त्यातच रममान होतो, त्यांना वास्तविक आपल्या ज्ञानाला पूर्णपणे महत्व न दिल्याने बुद्धिमान म्हणण्याचा तो अधिकार नव्हे. परिशिष्ट भाव. ताई 23 वाजते आज हा. परिशिष्ट भाव. वस्तू, व्यक्ती आणि क्रिया यांच्या संबंधाने होणारे सुख दुःखाला कारण आहे. सुख भोग सुख भोगीला नियमाप्रमाणे दुःख भोगावेच लागते. सुखाची आशा, कामना आणि भोग यापासून वास्तविक सुख मिळत नाही, तर दुःखच पदरात पडते. भोगाचा संयोग अनित्य आहे आणि वियोग नित्य आहे. मनुष्य अनित्याला महत्व देऊनच दुःखाला प्राप्त होतो. त्याने विचार करावा की सुख इच्छिल्याने सुख प्राप्त होईल काय आणि दुःख नाश होईल काय. सुखाची इच्छा केल्याने सुखही मिळत नाही आणि दुःखही समाप्त होत नाही. दुःख समाप्त करण्यासाठी सुखाची इच्छा करणे म्हणजे दुःखाचे मूळ आहे. खूप मोठं येत आहे, मी खालचंच वाचते हा, लास्ट पॅरेग्राफ. विवेकी मनुष्य अशी वस्तू इच्छित नाही जी नेहमी त्यांच्या बरोबर राहणार नाही. स्वतःच्या विवेकाने तो हे सत्य स्वीकार करतो की मिळालेली कोणतीही वस्तू, व्यक्ती, योग्यता आणि सामर्थ्य माझे नाही आणि माझ्यासाठी नाही. एवढेच नव्हे तर अनंत सृष्टीत अशी कोणतीही वस्तू नाही जी माझी असेल आणि माझ्यासाठी असेल. अधिकता अधिक आवडती वस्तू नेहमीसाठी माझी नाही, नेहमी माझ्या बरोबर राहणारी नाही. म्हणून विवेकी मनुष्य असा निश्चय करतो की जी वस्तू आणि व्यक्ती नेहमी माझ्याबरोबर राहणारी नाही, त्याविना मी नेहमीसाठी प्रसन्नतेने राहू शकतो. संबंध. पूर्व श्लोकात भगवंतांनी सांगितले की संयोगजन्य सुख भोगणारा दुःखापासून सुटू शकत नाही. तर मग सुख सुखी कोण असतो, याचे उत्तर पुढील श्लोकात देत आहे. शक्नोति हैवये सोढुं प्राप्त शरीर विमोक्षणात् काम क्रोधो भवं वेगं स युक्त सुखी नरः. व्याख्या. शक्नोति यह काम क्रोध भवं वेगम. संपूर्ण प्राण्यांना एक अलौकिक विवेक प्राप्त झालेला आहे. हा विवेक पशु पक्षी इत्यादी योनीत सुप्त अवस्थेत राहत असतो. याच्या ठिकाणी आपल्या योनीनुसार केवळ शरीर व्यवहाराचा विवेक राहत असतो. देव इत्यादी योनीत हा विवेक झाकलेला असतो, कारण या योनी भोगासाठी मिळालेल्या असतात. म्हणून त्याच्या ठिकाणी भोगाचे बाहुल्य तसेच भोगाचा उद्देश असतो. मनुष्य योनीतही भोगी आणि संग्रही मनुष्याचा विवेक झाकलेला असतो. झाकलेला असूनही हा विवेक मनुष्याला वेळोवेळी भोग आणि संग्रह याविषयी दुःख आणि दोषाचे दर्शन करवित राहतो. परंतु याला महत्व न दिल्यामुळे मनुष्य भोग आणि संग्रहात फसतो. म्हणून मनुष्याने या विवेकाला महत्व देऊन त्याला स्थायी करावे. याचे त्याला पूर्ण स्वतंत्र आहे. विवेकाला स्थायी करून जो राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी विकारांना संपूर्णपणे समाप्त करू शकतो. म्हणून भगवंत या पदाने मनुष्याला सावधान करत आहे. मनुष्य शरीर मुक्त होण्यासाठीच मिळालेले आहे. म्हणून मनुष्य मात्र काम क्रोधाचा वेग सहन करण्यास योग्य, अधिकारी आणि समर्थ आहे. आता कोण वर्ण, आश्रम इत्यादी अपेक्षाही नाही. असं सांगितलं की पशूंनाही परमात्मा तत्व प्राप्त होत नाही, देवांनाही नाही. फक्त मनुष्य देहालाच मात्र परमतत्व. त्या पशु हे भोगच भोगतो आणि देवही स्वर्गातील भोग भोगतो, त्याला नाही. म्हणून म्हणते स्वर्गीचे आमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी वावा जन्म आम्हा, असं तुकाराम महाराज प्रमाण आहे. मृत्यू कोणत्या क्षणी येईल याचा नेम नाही. म्हणून सर्वात प्रथम काम क्रोध याचा वेगाला सहन केले पाहिजे. काम क्रोध यांना वश होऊ नये ही सावधानी जीवनभर ठेवली पाहिजे. हे कार्य मनुष्य स्वतःच करू शकतो, दुसरा नव्हे. हे कार्य करण्याचा अवसर मनुष्य शरीरातच आहे, दुसऱ्या शरीरात नव्हे. म्हणून शरीर नष्ट होण्यापूर्वी हे कार्य अवश्य आहे. हाच भाव या पदात आहे.
भागवतातही ओवी आहे, मनुष्याचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिला असे. उपयुक्त पदात एक भाव असाही घेऊ शकतो की काम क्रोधाला वश होऊन शरीर क्रिया करू लागेल, या स्थितीपूर्व त्याचा वेगाला सहन करावे. कारण काम क्रोधानुसार क्रिया आरंभ झाल्यावर शरीर आणि वृत्ती आपल्यास वश राहत नाही. भोगांना प्राप्त करण्याच्या इच्छेची पूर्ती त्याचा संकल्प होत असतो. तो संकल्प होता सावधान झाले पाहिजे. मी तर साधक आहे, मला भोगात फसायचे नाही, कारण हे साधकाचे काम नाही. त्याप्रमाणे संकल्प उत्पन्न होताच त्याचा त्याग केला पाहिजे. काम क्रोधाच्या वेगाला सहन करण्याचे तात्पर्य काम क्रोधाच्या वेगाला उत्पन्न होऊ न देणे हे आहे. काम क्रोधाचा संकल्प उत्पन्न झाल्यावर वेग येत असतो आणि वेग झाल्यावर काम क्रोधाला रोखणे कठीण जाते. म्हणून आपण म्हणतो ना, राग आले की काही सुधरत नाही. हाच वेग आहे आपला. कारण काम क्रोधाचा संकल्प उत्पन्न झाल्यावर अंतःकरणात अशांती, उत्तेजना, संघर्ष इत्यादी होऊ लागतात. हे असताना मनुष्य सुखी म्हटला जाऊ शकत नाही. परंतु या श्लोकात ससुखी पदाने काम क्रोधाचा वेग सहन करणाऱ्या मनुष्याला सुखी म्हटले गेले आहे. दुसरी गोष्ट ही आहे की काम क्रोधाच्या वेगाला मनुष्य आपल्यापेक्षा शक्तिशाली पुरुषासमोर भयाने रोखू शकतो, अथवा व्यापारात आमदानी होत असलेले पाहून लोभही रोखू शकतो. परंतु अशा प्रकारे भय आणि लोभाचे काम क्रोधाचा वेग सहन केल्याने तो सुखी होत नाही. कारण तो जसा क्रोधात फसला जातो तसाच भय आणि लोभात फसला जातो. तिसरी गोष्ट अशी आहे की या श्लोकात युक्त पदाने काम क्रोधाचा वेग सहन करणाऱ्या व्यक्तीला योगी म्हटले गेले आहे. परंतु संकल्पाचा त्याग केल्याशिवाय मनुष्य कोणताही योगी होत नाही. म्हणून काम क्रोधाच्या वेगाला रोखणे चांगले असूनही साधकासाठी त्याचे संकल्पच उत्पन्न होऊ न देणे हीच उचित आहे. काम क्रोधाच्या संकल्पाला रोखण्याचा उपाय आपल्यात काम क्रोध न मानणे हा आहे. कारण आपण स्व राहणारे आहोत आणि काम क्रोध येणारे जाणारे आहे, म्हणून ते आपल्या बरोबर राहणारे नाहीत. दुसरी गोष्ट काम क्रोधाला आपल्याहून वेगवेगळ्या रूपाने जाणतो. ज्या वस्तूला आपण वेगळ्या रूपाने जाणतो ती वस्तू आपल्यात नसते. तिसरी गोष्ट काम क्रोधापासून रहित होता येते, यापासून रहित होऊ शकतो जे वास्तविक पूर्वीपासून त्याच्यास रहित असतो. चौथी गोष्ट, तीन चार गोष्टी सांगितल्यात की काम क्रोधापासून कसं रहित झालं पाहिजे. चौथी गोष्ट, भगवंतांनी काम क्रोधाला क्षत्र अर्थात प्रकृतीचे विकार म्हटले आहेत. म्हणूनच हे प्रकृतीचेच होत असतात, आपल्यात नव्हे. कारण स्वरूप निर्विकार आहे. यावरून सिद्ध होते की काम क्रोध आपल्यात नाही. यांना आपल्यात मानणे म्हणजे जणू काही निमंत्रित करणे होय. सयुक्त नरहा, अज्ञानाद्वारा ज्याचे ज्ञान झाकले गेले आहे अशा मनुष्यांना भगवंतांनी याच अध्यायाच्या 15 श्लोकात जंतू म्हटले आहे. या ठिकाणी काम क्रोधाच्या वेगाला सहन करण्यास समर्थ असलेल्या मनुष्याला नर म्हटले आहे. हा भाव हा आहे की जे काम क्रोधाला वश आहेत ते मनुष्य म्हणविल्याचे योग्य आहेत. ज्यांना काम क्रोधावर विजय मिळवला आहे तेच वास्तविक नर आहे, शूरवीर आहे, ससुखी. मनुष्यच नाही तर पशु पक्षी सुद्धा कामक्रोध उत्पन्न झाल्यावर सुख शांतीने राहू शकत नाही. म्हणून ज्या मनुष्याने काम क्रोधाच्या संकल्पाला नष्ट केले आहे तोच वास्तविक सुखी आहे. कारण काम क्रोधाचा संकल्प उत्पन्न होतात मनुष्याच्या अंतःकरणात अशांती, चंचलता, संघर्ष इत्यादी दोष उत्पन्न होतात. हे दोष असताना तो सुखी कसा म्हटला जाऊ शकतो. जेव्हा तो काम क्रोधाच्या वेगाला वशभूत होतो तेव्हा तो दुःखी होतोच. कारण उत्पत्ती विनाशील वस्तूचा आश्रय घेऊन त्याच्याशी संबंध जोडून सुखाची इच्छा करणारा मनुष्य कधी सुखी होत नाही. परिशिष्ट भाव, प्रथम स्फुरण होते त्या स्फुरणे सत्ता असत्य आणि आग्रह झाल्याने ते स्फुरणा पकडली जाते आणि ती संकल्प बनते. संकल्पापासून मनोरथ होऊ लागते. त्यामुळे कामक्रोधाधिकाचा वेग निर्माण होतो. साधकासाठी तर पहिल्या नंबरची गोष्ट अशी आहे की वेग निर्माण होऊ देऊ नये, अर्थात संकल्प करू नये. दुसऱ्या नंबरची गोष्ट अशी आहे की वेग निर्माण झाला तरी तशी क्रिया करू नये. झाले ताई 23.
मी थोडक्यात लिहिलेलं वाचू का? हो, वाचत आहे. मी 16व्या श्लोकापासून वाचलं ना. हम्म. 16 ते 23. श्लोकाचं तात्पर्य: आत्मज्ञान झाले म्हणजे अज्ञान नाहीसे होते आणि त्याला परमात्मा स्वरूपाचे ज्ञान होते. त्याला तेव्हा मी व ईश्वर एक आहोत असा अनुभव येतो. त्यावेळी चित्तात विवेक निर्माण होतो. हे विश्व त्याला परमात्मा रूप वाटते. जसे सूर्य उगवता सर्व दिशाचा अंधकार नाहीसा होतो. म्हणजे परमात्मा स्वरूप प्राप्त झालं तर हे सर्व आपल्याला विश्व परमात्मा रूपच वाटते. त्याला उदाहरण दिले, सूर्य उगवल्यावर प्रकाश, आल्यावर अंधार आपोआपच नाहीसा होतो. तसं ज्ञान झाल्यावर अज्ञान नाहीसे होते. 17व्या श्लोकाचा तात्पर्य: ज्याची बुद्धीत निश्चय झाला आपण परमात्मा रूप आहोत, तो रात्रंदिवस परमात्मा तत्व परिपूर्ण आहे. संसार उत्पन्न होण्यापूर्वी परमात्मा होते, संसार नष्ट झाल्यानंतरही परमात्मा होते, मध्यंतरी संसाराचा प्रवाह चालू आहे, त्यातही इत्यादी आहे. मनाने परमात्म्याचे चिंतन होत नाही व बुद्धीने निश्चय होत नाही, तोपर्यंत परमात्माचा अनुभव येत नाही. तोपर्यंत त्याला हे जगत दिसते. परमात्माचा अनुभव झाल्यावर त्याला सर्व दोष नाहीसे होतात. त्यांना जन्म मरण प्राप्त होत नाही व तो मोक्षाला प्राप्त होतो. परमात्मा तत्व परिपूर्ण झाल्यावर जन्म मरण राहत नाही. जसे सूर्य कधी अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृत एक कानाने कधी मृत्यू कथा ऐकत नाही. आत्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्राच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेद पाहत नाही. अमृत अनुभव मध्ये ही ओवी आहे: सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू. सूर्याला अंधकार कधी माहीतच नाहीये. तसंच महापुरुषांना हे भेद माहीतच नाही. आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी 18व्या श्लोकाचे तात्पर्य: आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी भेद नसल्यामुळे त्यांना हा पंडित आहे, हा ब्राह्मण आहे, हा कुत्रा आहे, ही गाय आहे, हा हत्ती आहे, हा चांडाळ आहे, किंवा हा आपला मुलगा आहे, हा परका आहे, हा थोर आहे, हा नीच आहे, असा कोणताही भेद राहत नाही. त्याच्या ठिकाणी अंतःकरणात अहंकार असेल तर त्याच्यात विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात. ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे त्याला भेद दिसतात. आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अहंकार नाहीसा झाल्यामुळे त्यांना संपूर्ण विश्वात कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाही. ज्याच्या अंतःकरणात 19वा श्लोक: ज्याच्या अंतःकरणात समता आली आहे, जे अद्वैत ब्रह्म आपणच होत, त्यांना कोणताही विषय न सोडता त्यांना आनंद मिळतो. आपल्याला वाटते विषयात आनंद आहे, पण आत्मज्ञानी पुरुषांना कोणताही विषय नसला तरी ते आनंदी राहतात. त्याच उदाहरण दिले ना, झोप आणि सुषुप्ती समाधी विषय नाही तरी आनंदी आहेत. संसारात राहत असूनही ते विरक्त राहतात. पद्मपत्राप्रमाणे यास जीवनमुक्ती म्हणतात. आणि हा देह पडल्यावर जी मुक्ती मिळते त्यास विधेय मुक्ती म्हणतात. हे इतरांसारखेच उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करताना दिसतात. त्यामुळे आपणा ज्ञानी आणि अज्ञानी लोकात फरक कळत नाही. 20व्या श्लोकाचे तात्पर्य: जो पुरुष अनुकूल व प्रिय वस्तू मिळाली असता हर्षित होत नाही किंवा प्रतिकूल व अप्रिय वस्तू मिळाली असता दुःखी होत नाही, त्याचा मोह नाहीसा झाला आहे. तो तत्ववेता आपल्या अकर्तृत्वाचा अनुभव करतो. स्वरूपात हर्षित आणि उद्विग्न होणे संभवत नाही. त्याच्या बुद्धीत ज्ञान दृढतेमुळे त्याला कधी विकल्प, संदेह, विपरीत भावना, असंभावना इत्यादी नाहीत, म्हणून त्याला स्थिर बुद्धी असे म्हटले आहे. 21व्या श्लोकाचे तात्पर्य: साधकाच्या अंतःकरणात जोपर्यंत बाह्य विषयाची आसक्ती राहते तोपर्यंत आपल्या स्वरूपाचा अनुभव येत नाही. बाह्य पदार्थाची आसक्ती संपल्यावर अंतःकरणात सात्विक सुखाचा अनुभव येतो. संसाराची आसक्ती संपताच ब्रह्मामध्ये अभिन्न रूपाने स्थित होते. परमात्मा स्वरूप चिन्मय आणि नित्य एकरस आहे. अविनाशी सुखाचा अनुभव येतो. यासच अक्षय सुख असे म्हणतात. 22व्या श्लोकाचे तात्पर्य: परमात्मा शिवाय जितके काही पदार्थ आहे किंवा प्राणी, परिस्थिती व अवस्था
बाल, तरुण, वृद्ध आहेत. त्याच्याकडून कोणत्याही इंद्रियद्वारा सुखाची अनुभूती करणे म्हणजेच भोग होय. हे भोग येणारे जाणारे आहेत. याचा आपल्याशी काही संबंध नाही. हे भोग अविनाशी आहेत आणि हे भोग दुःखाला कारणीभूत आहेत. विवेकी पुरुषाला ज्ञान असते म्हणून तो संसारातील कोणत्याही भोगात रोमान होत नाही, त्याची कामनाही राहत नाही. ते 20व्या श्लोकाच्या. विवेकी मनुष्याने मृत्यू येण्यापूर्वी परमात्मा तत्व प्राप्त करून घेतले पाहिजे. मृत्यूचा काही नेम नाही म्हणून मनुष्याने काम, क्रोध हे आपल्या ताब्यात ठेवावे. त्यांना वश होऊ नये. वश झाल्यावर तर आपल्याला दुःख भोगावे लागते. काम, क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये, पण उत्पन्न झाले तर त्याचा वेग सहन करावा. जो मनुष्य त्याचा वेग सहन करण्यास समर्थ ठरला तर त्यास योगी म्हणतात. काम, क्रोधाला जिंकतो तो योगी होय आणि तो सुखी होय. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. काही 23 श्लोक झाले. उद्या मी पूर्णाध्याय करते, हो 29 हो. श्लोक. हो चालेल ताई. थांबूयात आपण इथे. चालेल, हो, छान थांब. सांगितलं. हो, थँक्यू. ठीक आहे. कुणाला काही बोलायचंय का? हा, कोणाला काही बोलायचं असेल तर 10 मिनिटं. आजच्या अध्यायावर विवेचन पण समजा कोणाला अजून करायचं असेल तर. होतं. हो. वंदनाताई, काही बोलता? किंवा गुरुवारचा अभंग महिना म्हणायचा का? वंदना त्याला म्हणा, कैवल्याचा पुतळा म्हणा. गुरुवार आहे ना आज. हम्म, गुरुचा अभंग. नाहीये का? ताई नाहीयेत बहुतेक. हो का? अजून कोणी हो. बोलतं? ताई मी खेळ मांडियाला म्हणू का? खेळ मांडियाला हा अभंग हो, म्हणू का? चालेल चालेल. म्हणा ना, म्हणा, चालेल. खेळ मांडीला म्हणते. वळलं. खेळ मांडियेला वाळवंटी काळी नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटळी, क्रोध अभिमान गेला पावटळी. एक एका लागतील पायी रे, खेळ मांडीला वाळवंटी काय नाचती वैष्णव बाई रे. गोपी चंदनवती तुळशीच्या माळा, हार मिळविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षा, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. टाळ मृदुंग खाली पुष्पवर्षा, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाई रे. वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती. एक एका लोटांगणी गाती, एक एका लोटांगणी गाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाई, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गर्जता अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. होतो जय जयकार गर्जत अंबर, मातले वैष्णव वीर. तुका म्हणे केली सोपी पाय वाट, तुका म्हणे केली सोपी पाय वाट. उतरावया भव सागर रे,
खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णवबाई रे, नाचती वैष्णवबाई रे. क्रोध अभिमान गेला पावट, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णवबाई रे. जय श्री कृष्ण. झालं ताई. छान झालं. छान. छान म्हटलं. हम्म. धन्यवाद. ठीक आहे, मग आपण उद्या, आता हा शेवटचा अध्याय आहे आपला 5वा. उद्या 5 ते 6 श्लोक राहिलेले आहेत आपले. उद्या आपण कंप्लीट करूयात आणि सोमवारपासून अध्याय 6वा सुरू करूयात. हो, चालेल. चला मग ठेवू. जय श्री कृष्ण. पावसामुळं कधी कधी झाले त्यामुळं चालू होत नाही लिंक. आज चालू झाली तर काय? पावसामुळं म्हटलं रेंज कधी कधी येईना झाली. काल अजिबात जॉईन होताच आलं नाही. अच्छा, रेंज कमी जास्त होऊ शकते कारण पाऊस होता ना बऱ्याच ठिकाणी. खूपच. बरोबर. जय चालेल. श्रीकृष्ण. जय श्री जय कृष्ण. श्री जय श्री जय श्री कृष्ण. जय श्री